महापौर तुमचा ठरवताय कोण? आता जे चाललंय ते काही आज नवीन काहीतरी चाललंय असं नाहीये. अगदी पहिल्यापासून 1952 पासून याच गोष्टी चाललेल्या आहेत. आणि महानगरपालिकेची असेल किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असेल, जे की 73वी आणि 74वी जे संशोधन संविधानामध्ये झालं आणि त्या अनुषंगाने या स्वायत्त संस्थांच्या निवडणुका वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. परंतु ही स्वायत्तता शहरांना मिळावी, गावांना मिळावी, हा त्यामागचा जो उद्देश आहे. कुठलेही उद्देश आहेत, हे देशामध्ये प्रत्येक निर्वाचन क्षेत्रातल्या लोकांचं प्रतिनिधित्व देश पातळीवर जावं, राज्य पातळीवर जावं आणि त्यांनी वेगवेगळी धोरणांमध्ये लोकांच्या मनातल्या धोरणांप्रमाणे कायदे नियम बनावेत. हा सगळ्यात महत्त्वाचा जो विचार आहे लोकतंत्राचा, तो पूर्ण हायजॅक केला जातो आणि केला गेलेला आहे. आणि याला कारणीभूत एकच आहे आणि ती गोष्ट म्हणजे राजकीय पक्ष. हे राजकीय पक्ष हे लोकतंत्राला हायजॅक करतात. आणि त्यामुळे प्रत्येक लेवलवरती जी स्वायत्तता असायला हवी, स्वतंत्रता असायला हवी, स्वायत्तता असायला हवी, ही पूर्णतः यांच्या हातात जाते. आता बघा, तुम्ही उदाहरण पुण्याचं घ्या किंवा कुठल्याही शहराचं घ्या. आणि आता महाराष्ट्रातल्या ज्या काही महानगरपालिकांमधल्या ज्या निवडणुका झाल्या, त्या महानगरपालिकातल्या निवडणुका आहेत ना. म्हणजे प्रत्येक वॉर्डमधल्या लोकांनी तिथल्या लोकांनी आपापला प्रतिनिधी निवडलेला आहे. अर्थात तो सुद्धा त्यातही पक्षांची लुडबुड आहेच. पण आपण गृहीत धरूया थोड्या वेळासाठी की लोकांचे उमेदवार निवडून आलेत प्रतिनिधी. आता यांच्यातून महापौर निवडायचा आहे, तर कुणाचा विषय आहे? त्या महानगरपालिकेतल्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकत्र येऊन त्यांच्यातला एक त्यांचा म्होरक्या त्यांना निवडायचा आहे. यामध्ये राज्य सरकारमधले लोक यात इन्व्हॉल्व कसे काय होऊ शकतात? काय संबंध आहे? काही सुद्धा संबंध नसलाच पाहिजे, हे इलेक्शन कमिशननी एन्श्युअर करायला हवं. परंतु इलेक्शन कमिशन हे राज्य सरकार चालवतं. इलेक्शन कमिशन जे चीफ इलेक्शन कमिशन आहे हे केंद्र सरकार चालवतं. मग ते सरकार कुठल्याही पक्षाचं असो या कुठल्याही अलायन्सेसचं असो, चित्र बदलत नाही. एकूण हे जे काही मंत्रिमंडळ आहे किंवा हे काही लोकसभा असेल, राज्यसभा असेल किंवा विधानसभा आहेत, यांचं एक ठराविक रोल आहे. पण हे सगळं एक प्रकारचं सत्ता केंद्र अशा पद्धतीला पाहून टिपिकल राजतांत्रिक विचारसरणी या लोकतांत्रिक विचारामध्ये मिक्स करून हा वरून खालपर्यंत सगळीकडे सगळं काही जे काही केऑटिक सरमिसळ करून हा खेळ चालवला जातो आहे. असं वाटतंय का तुम्हाला की महापौर निवडण्यामध्ये मुख्यमंत्रींचं लक्ष असतं फक्त? नाही, तसं नाही आहे. मुख्यमंत्री तेच करतील जे प्रधानमंत्री सांगतील किंवा त्यांचे हायकमांड सांगतील. म्हणजे थोडक्यात कोण? तर पॉलिटिकल पार्टीजचे हायकमांड, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त संख्याबळ आहे प्रतिनिधींचं, त्यांच्या हातात सत्ता. हा खेळ आहे. मुळात सत्ता विषयच नाही आहे लोकतंत्राचा, पण यांनी तसा करून टाकला आहे. मुळात मुख्यमंत्री हा लेजिस्लेटिव्ह नाही आहे, हा एक्झिक्युटिव्ह आहे. पण तो तरीही आधी येऊ शकतो. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये महत्त्वाचा ठरतो. हे का होतं आहे? त्याचं एकमेव कारण भारतामध्ये लोकतंत्र नाही, भारतामध्ये पक्षतंत्र चालू आहे. मूळ मुद्दा आपला संविधान काय सांगतंय आणि संविधानानुसार हे चाललंय की नाही. आणि संविधानानुसार चाललं पाहिजे
हे कोणी यांच्यावर करायचं, ही जबाबदारी कुणाची आहे? तर ती जबाबदारी आहे सरळ सरळ निर्वाचन आयोग, निवडणूक आयोग. आणि ते त्यांचं काम करतच नाहीत आणि करूच शकत नाही, कारण परत त्यांच्यावर कंट्रोल आहे पॉलिटिकल पार्टीजचा. तर हे सगळं समजायला अवघड काही नाही आहे. आणि हे कसं योग्य करता येईल याची पण एक व्यवस्थित एक रोडमॅप आपण डिझाईन करतो आहोत. त्याच्याबद्दल आपण नेहमी बोलतच असतो. पण जोपर्यंत राजकीय पक्ष हे व्यवस्थेमध्ये आहेत तोपर्यंत असे हे गोंधळ हे चालूच राहणार आहेत.